शिवराज त्रिकोणी संख्या 4 पाया असलेली त्रिकोणी संख्या कशी काढणार तू? चारच्या पुढली संख्या चारच्या पुढची संख्या कोणती? 5. 5 काय करू? 4 आणि 5 लागून आणि भागिले 2 म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस भागायचं 2 ने म्हणजे काय येते? त्रिकोणी संख्या येते. म्हणजे याची किती? 10. 4 पाया असलेली त्रिकोणी संख्या 10 आली. मग आता आपल्याला काय करायचंय? 171 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. आपल्याला माहिती काय की कुणाची त्रिकोणी संख्या माहित नाही. मग याचा पाया कसा काढायचा? 171 गुणिले 2 किती आले? 1 2 7 14 1 2 3. आता 342 आल्यानंतर ही जी संख्या आहे याच्या जवळपास मागची संख्या वर्ग संख्या कोणती? 324. 324 कोणाचा वर्ग आहे? 324 वर्ग संख्या बघायची. त्याच्या जवळपास वर्ग संख्या आहे ते पाहायचं. हा कोणाचा वर्ग आहे? 18चा वर्ग. म्हणजेच 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 18. बरोबर. आता दुसरं गणित बघा. 78 या त्रिकोणी संख्येच्या पुढील क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपल्याला काय करावं लागेल? 78 ही त्रिकोणी संख्या आहे. मग याचा पाया शोधावा लागेल. याचा जसा पाया शोधला आपण तसा 78चा पाया शोधावा लागेल. काय करायचं? 2 किती आले? 16 7 14 ने 15. मग याच्या जवळपास वर्ग संख्या कोणती? 144. हा बरोबर. याच्या जवळपास वर्ग संख्या आहे 144. कोणाचा वर्ग आहे? 12. म्हणजेच हे काय झालं? 12. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आला. बरोबर. म्हणजे मग आपल्याला किती विचारली? 7वी. म्हणजे 12 अधिक 7 बरोबर 19. आपल्याला काय करायचंय? 19 या 7वी त्रिकोणी संख्या 78च्या पुढची क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती असणार आहे? 19 पाया आहे. मग यांची त्रिकोणी संख्या काय? 19 गुणिले 18 20 बरोबर भागिले 2 1 2 10 20 म्हणजे 190. म्हणजेच 7वी 78च्या पुढची कोणती आली? 7वी त्रिकोणी संख्या कोणती? मग 190. बरोबर.